नमस्कार, मी श्रद्धा रॉबिन्सन. वराड माझा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्यासोबत जुळलेले आहे खासदार बळवंतभाऊ वानखडे. चला तर जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया. आपले जे बोल होते की आपणच विजयी होऊ, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? नाही, जे काही माझं काम आणि माझा आत्मविश्वास, जनतेचं प्रेम, महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचं काम हे खऱ्या अर्थानं विजयासाठी कामी ठरलं. मी जे पहिल्यांदाच जे म्हणत होतो तुम्हाला की 19 महिला ते याचंच की माझं जे काम आणि माझा जो आत्मविश्वास होता, त्यामुळे मी पहिल्यांदा निवडणुकीपूर्वी दावा करत होतो आणि मतदान झाल्यानंतरही दावा केला. निवडणुकीनंतर आपले विजयाचे बॅनर लावण्यात आले अमरावती येथे आणि ते त्यानंतर फाडण्यात आले, याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? नाही, आता ते काय पोरकटपणा आहे. बॅनर हे निर्जीव वस्तू आहे. बॅनरनं काही त्यांना त्रास दिला नाही किंवा बॅनर म्हणजे काही त्यांचाच प्रतिस्पर्धी नाही. बॅनर तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ही निर्जीव वस्तू आहे आणि त्या निर्जीव वस्तूला फाळणे ही कुठंतरी विकृती आहे आणि ती विकृती त्यांच्या या वागण्यातून निष्पन्न झाली. सुसंस्कृतपणा याला कारणीभूत ठरतो. आम्ही हा जिल्हा जो आहे हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचे या नेत्यांनी जे विचार दिले ते संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभरात त्याची ते आचरणात आणतात. आणि आपल्या जिल्ह्यातले लोक असे जर पोरकटपणा करत असतील, कुठंतरी त्यांना एकच म्हणता येईल की हा पोरकटपणा आहे आणि मर्दुमकी नाही, ती बॅनर फाडण्यात मर्दुमकी नाही, एवढंच. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती जिंकली काय, याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हा विजय ही निवडणूकच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती सुरुवातीपासूनच. परंतु जनशक्ती माझ्या पाठीशी असल्यामुळे जनशक्तीचा विजय झाला. हा खऱ्या अर्थानं लोकांचा विजय आहे. याचं श्रेय लोकांनाच आहे आणि लोकच ती निवडणूक लढले आणि लोकच ती निवडणूक जिंकले. ग्रामपंचायत सदस्य ते खासदारपर्यंत आपला प्रवासात किती खर्च काय सांग? नाही, प्रवास खर्च म्हणता येणार नाही. जे काही मी सामाजिक काम केलं, सामाजिक कार्यात मी झुकून दिलं होतं, त्या पद्धतीनं मी राजकारणात त्याचा मला फायदा झाला. सामाजिक काम वेगळं, राजकारण वेगळं. तर मी 90% सामाजिक कामच केले, 10% जे काही राहते ते राजकारण. आणि ग्रामपंचायत सदस्य नंतर, सरपंच नंतर, जिल्हा परिषद सदस्य नंतर, जिल्हा परिषदचा सभापती नंतर, आमदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आणि आता सध्या मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संचालक, आता खासदार म्हणून निवडला. हा प्रवास असा खडतर म्हणणार नाही, परंतु जनतेच्या आशीर्वादानं या प्रवास सुकर झाला आणि हा प्रवास मला इथपर्यंत जनतेच्या आशीर्वादानं. खूप खूप धन्यवाद. आपण आपला मौल्यवान टाईम आम्हाला दिला, त्याबद्दल आपले खूप आभार आणि तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझा न्यूज करिता रवी नवलकरसह श्रद्धा रॉबिन्सन, दर्यापूर.